बापरे ॲक्सिडेंट झाला वाटते. लागले चांगलं डोक्याला. बापरे भाऊ तुम्हाला दिसलं की ना माहिती नाही पण लागले. तुमच्या नशिबात सांगितलं सांगितलं मग बाबू एकदम रील बघायला झालं फुल फोकस मध्ये. काय येते हा बोलतोय बिझनेस आहे नवीन बोलते. सस्पेन्स आहे काय? सस्पेन्स डायरेक्ट आधीच सांगून मजा काय ओपनिंगला समजणार काय डायरेक्ट काय फुल काय यार. शटर उघडल्यावर तुम्ही वाहायला वा अभी मजा आएगा ना भिडो. गोप्रो बंद होता रे आयला. हो ते बघितलं ना 1 इंच वर फक्त फरक होता. खतरनाक खतरनाक. चला सकाळी सकाळी गुलाबजाम पासून सुरुवात. जरा पार्सल जायचे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ होता. आजच्या दिवसाची सुरुवात झाली घरूनच. तर बरेच दिवस काय होते ब्लॉगला ना थोडी गॅप पडते सगळ्या गोष्टी होतात पण असो तर त्याला काय करू शकत नाही. थोडं सगळं शेड्यूल चालू असतं त्याच्यामुळे थोडं राहतं होऊन जातं. खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. तर आता निघालोय. काय होतं डब्याची पार्सल द्यायची ती देऊ अलिबागला आणि दुसरं पण एकदोन काम आहे ते पण करू. एकदोन भेटत आहे ते भेटू आणि मग घरी येऊ. बाकीच्या गोष्टी पण चालू आहेत. हा गाठ मार दिलं मी सरळ नाही ते रस बाहेर नुसतं असं काय नाही. चल ठीक आहे. एवढं सगळं निघालं. आदित्य जाऊन भेटत आहे तिकडं पण जातो. तो पण आले जाईल. काल फोन केला काल नाही येत घेऊन गेलो. हा उद्या येईल बोललो मी. नाही तर बोललो ठीक आहे चलो जाऊया. निघालेलं पटकन आणि मोठं ब्लॉग पण करू. तर आणि आता आपली ट्रिप होणार आहे. कुठं चाललोय ते तुम्हाला नाही माहिती. आपण जवळच चाललोय. आता आजचा काहीतरी आजचा वार आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवारी आपण निघू. मंगळवारी संध्याकाळी जायचं आहे. मग 2-3 दिवस आपण आहोत. कुठं आहोत ते तुम्हाला येणार ब्लॉग मध्ये कळणार ते. त्याच्यामुळे ठीक आहे ट्रॅव्हलिंग मध्ये असलो ना की फ्लो मध्ये थोडं मजा येते. नवीन 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 कंटेंट काहीतरी बनवायला. कारण कसं आहे घरी थोडं हे होतं पण ठीक आहे असो ट्राय करते पण मध्ये थोडीशी गॅप पडून जाते. काही ऑप्शन नाही त्याला. लाईफ मध्ये जाम सध्या गडबड चालू आहे. करतोय हळूहळू सॉर्ट आउट करूया. आता पहिलं काय पार्सल नाही पार्सल देऊ ते दुसरं एक काम आहे ते करू आणि मग आदित्य जरा भेटू आरामात. तर जेवायला थांबतोय घरी येतोय का दुसरं आम्ही कुठं जाते ना मला माहिती ते बघूया. ते पुढचा प्लॅन आहे. तो असल्यावर पण कसे मजा येते जरा टाइमपास चांगला होता ना. कट काढायला सगळे लागलेत लाईनीत. ते हळूहळू हळूहळू थांबले. एक तर एवढे मोठे ट्रक पटापट चालला बोललो. इकडं पाणी चांगलं थोड्या प्रमाणात साठलंय म्हणजे पाऊस थोडा चांगला पडून गेलाय. अरे एस वाले दादा चला आम्हाला जाऊ द्या. एस टी थांबली ना बस का सगळ्यांना थांबून टाकतो. चलो चलो. पाऊस कंटिन्यूस भरून राहिलेला आहे आणि हे नुसार असं चिकट होतं ना ते हे सगळं पुढच्या टायरमधून येतं सगळं पायावरती. पाय पण खराब करून टाकते अक्षय. अजून हत्तीचा पाऊस बाकी आहे. नवरात्रात कसं नवरात्राचे ते शेवटचे जे दिवस असतात नवरात्रामध्ये तेव्हा असतो. एकदा सप्टेंबर संपला का पूर्ण ऑफच होईल. आणि तो हत्तीचा पाऊस सकाळी एवढा नसतो संध्याकाळी वारा सुटतो आणि मग अरे बाप रे बाबा कोणला आडवाजा आला ना तर भाई त्याचा झाला विषय झाला. इथं काय रे जर प्रोग्राम दिसते पूजाही आहे की काय. आता सर पाणी उडवते चिखलातून. चल बाबा एवढा थांबला असता कोण जाऊन द्यायचं ना. आता ज्याचे पार्सल घेऊन आलो नाही तेव्हा 100 फोन येतील. आता 10 फोन केले तरी
फोन नाही उचलत काय, मध्ये कुठं गायब झालेत माणसं. जाऊ दे आता काय, आलो पुढं इथं पण ते दुसरीकडे जायचं ते पण 10 वाजता, कारण आज लवकर आलो ना. अरे यार शे व्हायचा घेतो असं काय झालं नाही टायमात, काय दुसरं काय विषय नाही. चलो आता एक राऊंड मारून शिव आल्यासारखं. आता काय परत जा आतमध्ये, परत या, टाइमपास कुठं करणार बिनकामाचा, एक मार्ग करूनच जाऊ आतमध्ये. या वायदरचं पण आटपलो का, हे बघा सगळं चिकट चिकट सगळं बघ चिकटलंय, नुसतं चेंज करायला लागलं. हेल्मेटचं बघायचं काय विषय, कारण हेल्मेट आहे ना हा आटपला, भरपूर पैसा वसूल केला. आटपला म्हणजे बाकी सगळं सेफ्टी वाईज मस्त आहे, कलरने थोडं हे झालंय. ह्याला तर बसून बसून बोलू इकडे बीचवर फिर जाऊ. तर इकडं पण चेक कराल ना, तर इथं पण हे बघा, हे सगळं नवीन काम चालू होतं, हे सगळं कम्प्लीट झालंय. आणि इकडे पण पूर्ण हा वाढवला बाहेर, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे पण है ना, पूर्ण ही बाउंड्री इथपर्यंत वाढवली सगळी. हो नाही नाही, मी पण इथलाच आहे बाळा. हो इकडे आता काम चालू आहे. आणि बाकी हे जे केलं ना, हे रात्री मस्त वाटत असतील, रात्री फेरी नाही झाली लावल्यापासून. मॉर्निंगला सगळे शांततेत आहेत. अजून वेळ आहे गर्दी व्हायला, कारण पाणी पण आहे ना, हे पूर्ण कसं इथं पाठीच थांबले, हे एवढं पुढं आणलं त्याच्यामुळं पूर्ण इथपर्यंत टच होत होतं. अरे तिकडं कोण आहे, इथे कोणतरी आहे, तिकडे काहीतरी चालू आहे. निघालो तर विषय असा झाला, काय गडबडच झाली पूर्ण. आता रोजच्या टायमाप्रमाणे मी पण आलो. आता मी बोला येतात एवढं टायमाला, ज्याला ते पार्सल द्यायची होती ती, तर भाई माणूसच गायब आहे, म्हणजे आलाच ना. आत्ता फोन उचलला, शेवटी इथं बसलो, वाट बघितली थोडा वेळ, आलोच नाही. बोलतो काय करायचं आता, काहीतरी त्याला ऑप्शन काढू. ते खाजाली वाटते, कसे रे येतात डायरेक्ट. तर मी बोल ठीक आहे, मी अर्ध्यापर्यंत येतो, तिकडून तू अर्ध्यापर्यंत ये आणि देतो. आता काय ते घेऊन जाण्यात पण परत पॉईंट नाही, रिटर्न काय परत न्या, परत ठेवा, परत ते उद्या आणा, ते एका कामासाठी डबल झंझट नको. तर आलोय ते देऊ आणि येऊ रिटर्न. चलो पेट्रोल तर टाकलं, फक्त पावसाला येऊ नको, भरलेलं आहे, फक्त येऊ नको. आला तर परत लोचा कराल, दुसरं काय नाही. गौरवने परत फोन केला तर बोलले मी पण येतोय अलिबागला. मला ते आधी तूच चल, त्याला माहिती ना मी आलो, मी सकाळी झालो ना. मला बोलतोय अलिबागला येतोस का, मी ऑलरेडी आलो ये बोलतो. तर तो याला अजून 11 वाजतील, कारण ऑलरेडी वाजलेत 10, आणि तोपर्यंत मी जाऊन येतो. आणि तो येईल त्याच्या पुढं जाऊ, ते अजून वेळ होईल, कारण त्याची कशी सकाळ उशिरा उठलं. चलो हो पोलीस वाल्या, सायकल वाल्या, चला रे. बापरे ऍक्सिडेंट झाला वाटतं, लागलंय चांगलं डोक्याला. बापरे तुम्हाला दिसलं की ना माहिती नाही, पण लागलंय खतम. मला ते घासलंय का त्याच्यावर आपटलं, असं काहीतरी झालंय. ते पाठीमागं जे होतं ना ते साईडचं, त्याला यात हे खड्डे असे काय करणार. हे बघा बोडण बोडण बोडण, अलिबाग मधली बोड नाही ती, काय रे.
गोप्रो बंद होता रे आईला. हो ते बघितलं ना 1 इंच फक्त फरक होता. खतरनाक खतरनाक. ते टर्नवर तिथं पाठीमध्ये ते बाबा उभे होते आणि जो समोरून डंपरवाला आला ना तो डायरेक्ट ह्यांच्या अंगावर एक इंचाचा फरक होता रे. गाडी टोकली नेमका मी गोप्रो बंद केला आणि तो सीन झाला. आई शपथ म्हणजे अक्षरशः एकदा पाठीमागं माझी हवा टाईट झाली. खतरनाक खतरनाक. डायरेक्ट यांची गाडी उडवली असती. कारण तो डंपरवाला पण होता स्पीडमध्ये. टर्न आहे तर गाडी स्लो करावी नाही स्पीडमध्ये होता. त्यात असा टर्नवर ते बाबा उभे होते त्याच्यामुळे त्यांना कट मारली. कारण सरळ झाला असता तर त्या बाबांना उडवले असते. त्या बाबांना बोललं पुढे उभे राहा बाबा. नशीब इंचभर नाही त्यांना यांची गाडी उडवली असती पूर्ण. बाप रे बाबा रे बाबा. खतरनाक खतरनाक. बाल बाल बजे भाई. असं आहे हो काय आपली चुकी असायला लागतं असं काय नाही. कसला आला तो ट्रकवाला पण सुसाट. जरा सावकाश आहे ना काय तो ओपन रोड भेटतोय आणि टर्न तो खतरनाक आहे समोर दिसत नाही काय. आणि त्यात ते बाबा होते नेमके टर्नवरती. तो नाही साईडला गाडी घेतोय ते बाबांना उडवतोय आणि नाही थोडीशी कट ह्यांची निघत ते हे एकमेकांना ठोकत होते. खतरनाक काय नाही. ते लेफ्ट साईडला एक घर आहे तिथं पण गणपती एवढा मस्त आणि एवढा मोठा असतो ना दरवर्षी. हे बघा इथे ह्यांच्या ह्या घरीच हे बघा इथे ह्यांच्या इथे केवढा मोठा गणपती असतो. अक्षरशः म्हणतो दरवाजा त्यांना काढायला लागत असेल एवढा मोठा गणपती असतो त्यांचा. असा काय आतमध्ये त्यांनाच माहिती बाबा. मेन काय माहिती काय आता हे झालं ना तो ट्रकवाला पण होता असा बाहेरचा होता कोणतरी आणि असा हडक्याचा होता तो. त्याची पण हवा टाईट झाली. तो पण असा बघतोय म्हणजे बालबाल एकदम. एवढं इंचवरनी अशी ती निघाली गाडीने ही इकडे अशी क्रॉस झाली आणि तो पण घाबरला. त्याचे पण एक्सप्रेशन बघाल तर फुल शॉक भाई. कारण मोठं झालं असतं दुसरं काय नाही. बापरे बाप. हे खड्डे काय मला वाटते होतील वाटत नाही. कधीपासून तसे तेच पडलेले. त्या भाजीवाली मस्त एकदम फिरायला चाफ्याची फुलं आहेत. हो गुलाब आहे चाफा. चाफा बोले ना चाफा चाले ना. इकडं काय यांचं नवरात्र इकडं देवी बसतं की काय मंडप टाकलाय. हे इकडे एकदम भाजी जी एकदम नंदनी फ्रेश माल असतं एकदम ताजी. हे बघा आहे ना कारली भेंडी बरंच काय काय. रस्ते बनवा रे. मच्छी पण आहे कोलबी पण आहे रे. हे बघा इथून फ्रेश एकदम फ्रेश. चलो आता जाऊया इथून मामाकडे. जिम जिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे. पाऊस आला रे. चला वेगनर वाले दादा चलो चलो चलो. पाऊस आला बारीक बारीक पाऊस सुरू झाला. पावसाला बोललो जा रे आता लोक कंटाळले रे तुला. ह्या वर्षी पावसाने जो रेकॉर्ड ब्रेक केला आहे ना तर कुठंच नाही. नशीब आपलं चांगलं आहे का आपल्याकडं नद्या नाले पुरे बिरे काय नाही म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात नाही काय. समजा ते आपल्या कनकेश्वरवरून जे येतो जो आपल्या तोंडीच्या पुलाच्या खालची नदी तीच आहे एक. कारण जिथं जिथं नद्या आहेत धरणं आहेत ना मोठी तिकडे तिकडे गावात पाणी जाम घुसतं आहे. कारण ओव्हरफ्लो झालं एकदा आता झालं ना चान्सच कुठं आहे घुसणार ते गावातच घुसणार आहे. आपण जाम सुखी आहोत एवढं सगळं समुद्र असून पण पाणी आलेलं निघून जाते आपल्याकडलं. नाहीतर भाई खरंच ज्याच्यावर कंडिशन येतं ना त्याला कळतं भाई काय होतं ते. पावसाने सुरुवात केली रे. आधी वाटलं बारीक आहे काय तर बऱ्यापैकी आहे. हेल्मेट आहे डोक्यात एवढं कळत नाही पण ठीक आहे गाडी चालवू शकतो एवढ्या स्पीडने आहे पाऊस. थोडासा पाऊस आला इकडं काय नाही. इकडं आपल्याला नॉर्मल आहे. आला आता कॅमेरा बंद होता त्या फूड बाजारची तर ते कसली लेडीज आली आडवी चाललेली सरळ आणि मारले एकदा स्टनमधून चटकन. यांचं एक काम खतरनाक होते आपल्याला सांभाळून राहायला लागतं. ब्लिंकिट और चलो पोचलो. हा गौरव पोचला आधीच. घेते का तेव्हा पोचला आधीच.
मी इथंच होतो, माझं काम चालू होता. गेला कुठं? व्हिडिओत एक सस्पेन्स आहे. कसला आहे? आता अलिबाग मध्ये नवीन धंदा येणार आहे. हो काय? तो हिडन आहे. कसला ते नाही काय? कसला ते मला पण नाही अजून माहिती. पण येणार आहे. काय रे काय येते हा बोलतोय? बिझनेस आहे नवीन बोलते. सस्पेन्स आहे का? सस्पेन्स डायरेक्ट आधीच सांगून मजा काय. ब्रँड ओपनिंगला समजणार काय धंदा. डायरेक्ट काय फुल काय यार. शटर उघडल्यावर तुम्ही वाहिला वा. धंदा आईला मच्छरनी फोडला लगेच मला. ओमकार कामाला असेल ना. आता परत चाललो आम्ही आता बाहेर, कारण का हे आम्ही सगळे असलो ना का मजा असते. आता हा बोलतो मी येणार आहे इकडच. आता इकडे आला ना तर भाई विषय खतरनाक आहे. पण सर्व एकत्र असले ना काही येतं आता ह्याचं काहीतरी काम सर काय आला आता असू दे चल. काय तुला काय नवरा दाखवायला नाही असं. मगाशी मस्त आहे ना, थोडा पाऊस होता बरं वाटलं नाही. आता ऊन झालंय ना, आई शपथ टक्का बसता अखेर नको होतंय. पॉवरफुल कडक ऊन आलंय. मगाशी मस्त ढग भरले. चलो स्पॉन्सर आतमध्ये गेलाय. स्पॉन्सर बघू दे काय मागवत. हे मेनू बघून घे मोठा. पण येतील ना, नाही तर आलो एवढा असेर. कालाचे पैसे अडकले होते बस बोलो असं ऑर्डर कर, नाही तर दुसरा आहे घेतलं झालं. तो देणार. हा नक्की आहेत ना. त्याला आपण देणार आज त्यांनी पार्टी दिली ना तर 8 दिवसात तो येतपर्यंत म्हणजे तो तिकडचा काम करत पण इथपर्यंत आता तो सिंगलचा डबल आपला वादा. आणि लगेच दिवाळी लग्न काय दिवाळीचा नाही त्याला आश्वासन मी देणार दिवाळी. जॉब सोडल्याबरोबर माझा नंबरच नाही काढला. कुठे त्यांचा नंबर होता काय? आणि त्याचं नाव पण आदित्य. मी तूच नव्हतास ना आधी. रोज जर सगळे सोबत असतो ना आता हा येणार आहे. बाबू एकदम रील बघायला फुल फोकस मध्ये. तो एकदम फुल फोकस मध्ये बसलाय रील बघायला. आमच्या नशीब होतं ते बघत ना. तुमच्या नशिबात मी तुम्हाला सांगितलं. मी कसं सांगितलं मग चल शाळा नाही म्हणा. पाणी पी ह्यांची इथंच आपण ना ठेवायची. मग काय रात्री सीन काय झाला माझं पण तो सीन झाला. एकदम हाय ना. आता कसं आहे पोचलो आता बरंच वर्षुली भेटला नसलं ना ब्लॉगला काय कंटेंट नसतं ना. असलं काय एवढं सगळं असतं ना दिवसभर काय फुल फुल कंटेंट असतं. आता तो बोलतोय नंतर इकडे जाणार इकडे आला ना तो तर मग काय बाई विषय बघायलाच नको. कारण कसं आहे कोणतरी सोबत असलं ना काय तर पूर्ण लिंक लागून राहते तुम्हाला पण बघायला असं होतं. बाकी काही काय ना ते इथलं आहे. अरे हा थैल पलीकडे हा इथला रे वर्ष इथला आपला पाटील काय. अरे अरे हा इथला आहे हो तेवढ्या मागचं ते नाही काय समजलं काय ते तिथलं आहे. पावसाने सुरुवात केली परत मस्त ऊन पडलेलं आता. तिकडं पाऊस होता इथं ऊन पडलेला परत पाऊस आला. परत दुसरा मेनू मग ते तो नसल्यावर काय नसतं असल्यावर सगळ्यांची एवढी मजा असतं काही हिशोबाच्या संध्याकाळी जेवणार ना सोडतो ना. आता ना तर झालं का 2 टाइम मध्ये लेवल झाली. चलो
आता हा जर इकडे आला ना तर नंतर बघायलाच नको रे जायला रोजच मजा. कसं होतं संडेला संडेला टाईम असतो पण माणूस भेटत नाही. आज आला ना संडेला राईड वगैरे मग चालत होती. बघूया नंतर तर मजा येते. चलो आलो ह्याला उतरवला आता निघतो तर डायरेक्ट घरी. आज दिवसभर जरा मजा आली. हां कारण कसं होतं सोबत असलं ना कोण की पूर्ण प्रॉपर लिंक लागून राहते आणि मजा येते. तर हा बोलतोय नंतर येणार आहे म्हणून मी दिवाळीनंतर. मग आला इकडं असेल तर मग काय बघायला नको. मग राईड बीड आपले होईल संडे इंडेला आपण जाऊ शकतो. चलो पावसाने सुरुवात केली यार परत. चला आता रिटर्न टू होम. बाकी आता असं आहे ना घरी तर थोडासा आराम करतो. बाकी मग ब्लॉगला एडिट करायला घेऊया. मग इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय.